आता पुण्यामधली आणखीन एक महत्त्वाची बातमी। पुण्यामधल्या शनिवार वाड्यामध्ये असणाऱ्या कबरी बाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। हिंदू संघटनांनी आणि भाजपाचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी काल या कबरी विरोधात आंदोलन केलेलं होतं। शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। हिंदू संघटनांकडूनही ही कबर हटवण्यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। पुण्यातील शनिवारवाडा या ठिकाणी काल पतित पावन संघटना हिंदू संघटनांनी मिळून आंदोलन केलं आणि त्यानंतर शनिवारवाडाच्या समोर असलेलं हे जे मजर आहे, ही जी दर्गा आहे, या ठिकाणी देखील जोरदार निदर्शनं झाली। पतित पावन संघटनेने आतमध्ये जाऊन या ठिकाणी जे झेंडा आहे ते काढण्याची मागणी केलेली होती। जर आता आपण बघितलं तर या शनिवारवाड्याला समोर जिथं ही मजर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे। काल इथं आंदोलन करण्यात आलेलं होतं, जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती, काहीसं तणावपूर्ण वातावरण होतं आणि त्यानंतर काल संध्याकाळपासून या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। आता जर आपण बघितलं तर 10 ते 15 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि कुणालाही तिथपर्यंत जवळ देखील जाऊ दिलं जात नाहीये। शनिवारवाड्याच्या अगदी समोर आपण जर बघितलं तर ही भिंत आहे आणि त्यानंतर शेजारीच ही मजर आहे। अर्थात शनिवारवाड्याच्या कंपाऊंड मध्ये अशी ही मजर आहे। त्या ठिकाणी जोरदार आंदोलन झालेलं होतं आणि त्याचबरोबर मागणी हीच होती की इथून हटवा, परंतु आता जर आपण बघितलं तर तणावपूर्ण वातावरण काल निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। अशा पद्धतीने पुण्यात काहीशी तणावपूर्व परिस्थिती काल निर्माण झालेली होती, मात्र आता पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवलेला आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।